मित्रांनो, वेलकम टू द डे 263 ऑफ डेली ब्लॉगिंग विथ जस्नील थिंग्स. पहिले तर सगळं सांगतो तुम्हाला. पहिले तुम्हाला सांगा की क्वालिटी कशी वाटते कॅमेराची, काय वाटतंय तुम्हाला, कारण की आपण थोडंसं अपग्रेड केलेला आहे कॅमेरा. त्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन. पण आता कसा वाटतोय कॅमेरा आणि तुम्हाला काय नवीन जाणवते का ते पण मला जरा सांगा. सो आता मी निघालो आहे एअरपोर्टला. कुठे जाणार आहे, काय करणार आहे ते पण सांगतो. पहिले चाललो आहे मी आत्ता एअरपोर्टनी फ्लाईट पकडणार आहे आणि फ्लाईट पकडून मी जाणार आहे चेन्नईला. सो चेन्नईला यायचा प्लॅन याच्यासाठी आहे, कारण की तिथे आहे, जर तुम्हाला आठवत असेल, जर तुम्ही माझी स्टोरी बघितली असेल तर रेडबुल चं मोठं जॅम होत आहे. त्यासाठी आपण चाललेलो आहोत चेन्नईला. आणि माझ्यासोबत आहे माय वाईफ श्रेया. फार गर्मी आहे. हिमेश रिसमने लुक का बघायला. तू काय येतेस चेन्नईला, मला जर सांगू शकतेस का? एक तर ड्रिफ्टिंगसाठी बघते. माझ्या नवऱ्यामुळे जर मला ड्रिफ्टिंग करायला मिळत वगैरे, काय साईडला बसायला मिळत असेल तर बघूया. लेट्स सी. तुला नाही मिळणार आहे. तू काय केलंयस? तू फक्त माझी बायको आहेस, क्रिएटर थोडी आहेस तू. पण मी तुला कॉन्टेंट देऊ शकते. कसा? इकडे गोप्रो लावून किंवा इकडे वगैरे सगळ्यात. गोप्रो तर मी घेतलाच नाही. मूर्ख आहेस मग तू. मग आता कोण देणार मला ड्रिफ्टिंग करायला? बाजूला पण बसायला, टप्पावर पण बसून देणार नाही मला. तुला असंही देणार नाही यार. प्लीज यार, असं नको करू. तर ह्याच्यासाठी येतेस चेन्नईला की काय दुसरा पण काय? हे काय असतं? खांद्यावर हात ठेवायचा. हो, तू असा हात ठेवायचा माझ्या खांद्यावर. सो चेन्नई पासून जवळ कांचीपुरम आहे. अरे बाप. तिकडे रियल रीजन तुम्हाला समजलं का? ड्रिफ्टिंग तो बहाना है, पॉकेट खाली करवाना है वाला सीन आहे हा. लाज पण नाही वाटत बोलायला. माझा किस्सा खाली करते. काय? माझा किस्सा खाली करते. मग कर. तुझ्याकडून पैसे कर. ह्या वेळेला सगळ्या वेळेला कुठे जातो फेमिनिझम हा मला खरंच डाऊट पडतो. या अशा ज्या बायका असतात, तुझ्या पैशाने. मग स्वतःचे पैसे कधी खर्च करणार? एवढे पेंटी करून पैसे कमवते, मध्ये खर्च नाही करत. माझ्याकडनं घेते साडी बिडी घ्यायला पैसे. असे जातात डायरेक्ट स्टॉक मध्ये जातात. जो आता डुबतोय मध्ये बघू. आता आम्हाला त्या सगळ्या इव्हेंटमध्ये जर वेळ मिळाला तर आम्ही कुठल्या मंदिरात पण जाणार. ती स्वतःच बोललेली एक मंदिराबद्दल मला, आणि आता ती स्वतःच विसरली आहे. अच्छा, चुकीच्या नाही, वेगळ्या लोकेशनला. चुकीच्या लोकेशनला कसं असेल. आणि असा सगळा प्लॅन आहे. थोडं फूड वगैरे पण आपण एक्सप्लोअर करणार आहे. मस्त. हो, कॅफे काढून ठेवले तिने. तर असं सगळं आहे ओव्हरऑल जे आपण करणार आहोत चेन्नईमध्ये. लगेच आता आपण जाऊया एअरपोर्टला. नेक्स्ट टाइम जा तुम्ही, जा खरंच जा. बाय. रडायला लागली. बाय श्रेया. प्लीज तिला किती रडायला लागली. खरं पण नाहीये. हो, तो भाई नीरमुली आहे. तो नीरमुली. बसता तू. बाय रुपाली. बाय. कोणाकडे OTP कोणाकडे? तिच्याकडेच आहे. बाय. माझं आणा. चलो. हो, मी व्हिडिओ कॉल करून त्रास जाईन. एकाने नाव उचललं तर दुसऱ्याला करेल. पण काय चाललंय? काय प्लॅन असा आहे की रुपालीला आम्ही चेन्नईला घेऊन नाही चाललेलो. ओके. पण आता तिचं तोंड बघून मला इच्छा आली की तिचं पण तिकीट काढावं आपण. बेकार. तिचे इथे होते अश्रू, इथे होते. नळ फक्त ओपन केला असता तिचा तर डायरेक्ट अश्रू चालू झालं असे डोळ्यातली. काय करू? उद्या सकाळची बघूया ना. उद्या सकाळची बघा, आता नको. उद्या सकाळी डायरेक्ट भाई 10 तारखेला रात्रीच्या फ्लाईट का दाखवते? 22. रुपालीलाच लावू का कॉल? नाही, आयडिया आहे माझ्याकडे. आयडिया माझी भाई, माझ्यापेक्षा बेटर सरप्राइजेस झाट कोण प्लॅन नाही करू शकत या जगात. स्पीकर ऐक ना रुपाली, तुझ्याकडे रजत आणि शर्वरीचं आधार कार्ड आहे?
फोटोवर आहे ना, जरा मला तुझा, रजत आणि शर्वरीचा आधार कार्ड व्हॉट्सॲपला पाठव ना, मला क्लाउडमध्ये पाठवायचं आहे रजिस्टर करायला. ठीक आहे पाठवते. हां. टेल मी इफ शी हॅज अ डाऊट. प्लीज टेल मी राईट नाव. तुला वाटतं डाऊट असेल तिला? नाही. अरे बाई, सगळ्यात म्हणून मी तिचा विचारलाच नाही, मी तुमच्या दोघांचा विचारला. मला आता खूप खा झाली, मला असं आजचीच मी बुक करतोय. अरे फुल काय? खाल्लेली आपलीच. ये थोडा ज्यादा हो जाएगा. नाही, ज्यादा हो जाएगा. ऐला नको त्यांचा काय प्लॅन बिन झाला काय लावडा प्लॅन बिन काय नाही. कोणाचा प्लॅन? तिचा प्रचारचा काही ते भांडतायत दोघं, ते काय प्लॅन करते. कसं काय तुला माहिती का श्रिया? बोलले केक खाता खाता ना, तन्वीचा केक खात होता. आम्ही ना प्रश्न आल्यापासून आम्ही बोलतच नाही होत माहिती, एकमेकांशी व्यवस्थित नुसते भांडतोय. Thank you for choosing Air India. Your booking is confirmed. And Rupali is coming to Chennai. म्हणजे बॅक फ्रॉम चेन्नईवरून मुंबईला तर येणार आहे ती, पण इथून मुंबईवरून चेन्नईला जाते की नाही ते तिकीट आता काढायचे. Let's go. हाय. सो रुपालीचे तिकीट्स आलेले आहेत. आता मी रुपालीला व्हॉट्सॲप फॉरवर्ड करतोय. नंतर होपफुली रुपालीला फर्स्ट ह्याच्यामध्ये समजेल आणि मग ती कॉल करेल. बॅकपॅक करायला गेली. Here we go. रुपाली. सो मित्रांनो, किस्सा असा आहे की चेन्नईला मी अख्ख्या टीमसोबत चाललो आहे. म्हणजे आपली एडिटर दिदी आणि आपला DOP दादा, लाजला आणि खर्चिक बाई, असे आम्ही तिघं चाललोय. रुपाली राहिलेली, तिची मैत्रीण. तर म्हटलं की रुपालीला पण बोलवूया, तिला सरप्राईज देऊया. तर तिचं तोंड असं जरा हे झालेलं, आम्ही निघालो तर जरा रडवेली झालेली, म्हणून म्हटलं की आता सरप्राईज देऊ आपण रुपालीला. तर तिकीट काढून तुम्ही तिला पाठवलं, तिला काय घंटा आयडिया नाही. प्रशांत सुवर्णाशी बोलून ठेवलं की आम्ही तिला घेऊन चाललोय. आयडियल ती यायला म्हणजे तिला कळलं पाहिजे पहिल्या ह्याच्यात की तिची तिकीट आहे, नाही तर ती मला मूर्खासारखा कॉल करेल की हे काय आहे का नाही, काय तिकीट आहे असं बोले. रुपालीचा फोन येतोय. हॅलो, काय ग? व्हिडिओ कॉल उचल ना जरा. काय आलं? आता परत रडू शकतो. हा ठीक आहे. बॅग भरायला घे आणि वेब चेकिंग करून ठेव. पोचली काय? कुठे पोचली? ठीक आहे चालेल. येस, सांगतो मी सकाळी बघतो. बाय. फेस डिटेक्ट नाही करत होते. फेस डिटेक्ट नव्हते करत. ही माझी बायको नाही असं बोलत होते का ते? ते काय माहितीये का, केस रंगवलेत ना सुतळ, उत्तर इथं केसही नाही रंगवले.
माझा तुका कशा वेट लॉस झाला ना भाई, त्याच्यामुळे तुला ओळखत नाही. चलो पण चलो. आज मी असं मस्त टोपी बी टाकली एअरपोर्टला, जरा सेलिब्रिटी फिलिंग आहे. जनरली टोपी टाकून फिरतात ना सेलिब्रिटी लोक. मी काय सेलिब्रिटी नाही, आपण नवा एक क्रिएटर आहे. आणि पण एक फायदा होतो, जर तुम्हाला जर फटफट फ्लाईट पकडायची असेल आणि जास्त कारण की लोक भेटतात, मग थांबवतात, मग फोटो काढतात, मग ते सगळं अवॉइड करत असेल तर टोपी अशी ह्या लेवलला केली की लोकांना थोडं ओळखायला वेळ लागतो, एवढंच होतं. काय बोलते श्रेया, बाकी कशी एक्सायटेड आहे का तू चेन्नईला जायला? हा हो ऑफकोर्स. नीट बोल ना. हो हो हो. चेन्नईला काय जायचं तुला? परत एकदा विचारतो. अरे यार आता दाखवेन. म्हणजे ह्या ब्लॉग मध्ये कॉन्टेंट नाही द्यायचं बोलते. मॅगडी इज द प्लेस, गो टू प्लेस फॉर एव्हरी. जेव्हा सुचत नसतं की काय खायचं कुठे खायचं, तेव्हा मॅगडीमध्ये खायचं. सिम्पल. मॅक चिकन स्पायसी रॅप, फेवरेट आयटम फ्रॉम मॅकडॉनल्ड्स. ऑल्सो हेल्दी, हेल्दीएस्ट आयटम. क्रेडिट कार्डची काहीतरी वाट लागली असती याची, त्याच्यामध्ये गुंतली आहे. SBI वाल्यांची तिने आता फोन करून ती मारामारी करणार आहे. चौघे बॉलिवूड आर्टिस्ट खूप चांगले बनवू शकतात. चिकन नगेट पीस. अँटिक पीस आहे तर तुमच्यासारखी. मला पण शोधायचं, तिला पण शोधायचं एका वाक्यात. आपण पोचलो आहोत चेन्नई एअरपोर्टला. खूप झोपेत प्रवास केला. कसा झाला प्रवास? वर्स्ट प्रवास झाला बोलते. रात्रीच्या फ्लाईट बेकार असतात, खूप झोप येते, खूप झोप. काइंड ऑफ रात्रीच आहे ना हे. आता झोपायचा टाइम झाला आणि असं उठा बॅग घ्या वगैरे असतं. मला एवढ्या लांब चालत घेऊन आला असेल तर हॉटेलला तर चालतच जाईल. चेन्नईमध्ये थोडी कमी गरमी आहे असं वाटतं, असं फील तर होते. आम्ही सकाळी आज बघितलेलं पण गुगलवरती किती टेम्परेचर आहे. मुंबईमध्ये 39 होतं, चेन्नईमध्ये 33 होतं. आता किती गाड फाटते ते उद्या सकाळी समजणार. आलो वाटतं हॉटेलला. How far is the hotel? Hotel? Full minutes. Who needs? Two minutes. What? Hotel. Hotel. Maybe 10 minutes. 10 or 15 minutes of road working. Just 15 minutes. अरे भाई कुठली लिफ्ट आहे भाई? 200 चेन्नई एअरपोर्ट. चेन्नई एअरपोर्ट लिफ्ट. अरे लाजला. अरे क्या हुआ? What happened? अन्ना सले. 2 मिनिटं बोललो, हिला भाषा यायला लागली. ऍक्सेंट ठरला. अन्ना सलाय. नाही अन्ना सले. How many minutes? 10 minutes. चल भाई. एक 3742 पावलं चालल्यानंतर आम्ही कॅबमध्ये बसलोय. पाय गरम आणि कडा भिजल्यानंतर आम्ही आता फायनली कॅबमध्ये बसले. 10 मिनिटांनी ड्रायव्हर प्रमाणे 10 मिनिटांनी आम्ही पोचून जाऊ टुवर्ड्स टू द हॉटेल. चला चेन्नई बघा रात्रीचा आता.
लांबून खूप वेगळाच वाटतो. असं एक इमॅजिन कर ना, वॉल टू वॉल एक अख्खी केली तरी हो हो मस्त. त्यांनी काय केलं, उडवलंय आणि मग काम वरचं जे व्हाईट आणि ब्लॅक आहे ना, त्यांनी सगळं फील आहे. बघ, पण काम उडी अशा पद्धतीने उडवायला की चांगलं दिसेल. मला पण थोडं जे तू करतेस. So guys, it's time for room tour. Ready? Ultimate motorsports spectacle. And ह्याच्यासाठी आलो होतो मी. बापरे, अजून टी शर्ट आहे भाई. रेडबुलची टोपी, हँड टॉवेल रेडबुलचा पहिल्यांदाच. समथिंग न्यू. टी शर्ट ह्युगोचा टी शर्ट. आणि भाई गाडी मिळाली रे. एक गाडी रजतला दे. दोन चालणारी असेल तर होम 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 भाऊ. नाही चालणार नसेल ती बस स्टँडवर आहे. स्केल मॉडेल आहे भाई, म्हणजे थोडं स्वस्तातले पण आहे. एवढं केलं म्हणजे पण खूप झालं. बाप यार. नाईस. एसी चालू झाला ना, कारण जरा गरम होत आहे. वेलकम, यू होप यू एन्जॉय विथ द स्टे फॉर. प्रॉपर आहे ना, मस्त आहे इकडे पण. आणि छान असा एक संडास. किती छान असं ती संडास आहे. संडास बोलणार ती उडवतो. मस्त रूम आहे, आटोपची रूम आहे आणि पद्धतची रूम आहे. काय म्हणालीस? व्ह्यू काय आहे? ओ नाईस. बिया गल्ला व्ह्यू आहे. उद्या सकाळी बघूया आता व्ह्यू. असं काय आहे का यांचं काय की चला करायला वगैरे मिळतं, बाईक वगैरे चालवणं. जरा जोरात बोल ना. कोणाशी बोलते? आत्म्याशी बोलते का स्वतःच्या? जोरात बोल द्या. बाईक वगैरे चालवायला मिळते का? मला काय माहिती यार, मी पण पहिल्यांदा चाललोय. बघू उद्या आपण. उद्याच लेपल माहिती ओ, भाई साहब. काय लावले नाही बघ, स्टँडवर आहे अँड देन शी गेट्स ऑफ असं. आणि मग ती चालू होते. लहान मुलांसारखे जे आपण. चुकली ना? अरे यार प्लीज. स्टँड निघतो ना बाईक. काय स्टँडच्या काय चालव का? उभी करायला स्टँडवरच लागते ना तिला. आणि नाही ती मागे जाते फक्त. तू नको काढू स्टँड जा. नाही काढलं नाही. हे बघ आता झालं ना. रुम 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 अशी एक ऍड होती मग ते लहानपणी. लहान मुलगा सगळीकडे काय करलं. ठीक आहे सॉर्ट. ह्याच्यात पण तेच असेल तर श्रिया रजतला वेगळं. ठीक आहे. खाली ठरवलं. मॅक्स वर्स्टापेन भाई, हे माहितीच नव्हतं यार. छी, दुसरं बघ. सॉरी रजत, आय एम सॉरी. मी तुला देणार होतो. मी बघ हिला काय झालं तर काय दाखव. कॅप मिळाली. Let's go. ए चांगली वाटते दिसते मी. भाई साहब खूप मोठी आहे पण. मला वाटलं सेम आहे. मी रजतला दुसरी बाईक देणार होतो, पण थँक्यू रजत लेट आल्याबद्दल दुसऱ्या कॅबनी. बट दिस इज द क्रेझी आहे. मॅक्स वेस्टापेन भाई, एक नंबर. रेडबुल कार, रेडबुल F1 कार आपल्याला भेटलेली आहे. क्रेझी यार. अरे ही डायरेक्ट स्क्रू मारलाय भाई हिला. अरे नको नको, स्क्रू मारलाय, खराब होईल. पेपर अरे जड आहेस का तू जरा डोक्याने? इकडे अरे नाही मी इकडे दे मला. पण ही एडिट रूम जाईल ना श्रीला.
हो ऑफकोर्स. ही मी माझ्या बाथरूम मध्ये घरी एडिट रूमला काय लगेच. ही कुठेही जाऊ दे, व्यवस्थित ठेवा फक्त. ही श्रिया रजत याच्या आधी पटपट चेक करून घे सगळं. आवाज राजाचा फोन येतो बघ. हा भाई बोल. कुठल्या रूम मध्ये? भाई 414. 414. आलो उघड ना. हा हॅलो. चांगले असते. इट्स अ फुल साइज कॅप ओ भाई साहब, बट इट्स व्हेरी गुड. आता घेऊन आलो माइंड. अरे हे बघितलंस का? काय हे बघितलंस का? वाटप कोणी कोणी केलंय, कोण कोण काय काय घेऊन? हे मी एवढंच घेते. हे माझ्याकडे 2 आहेत, मी लंडन वरून 2 घेऊन आलो. वाचला. मस्त आहे रे, पण म्हणजे असं वाटतं तिच्यावर आता बसावं. आणि हे आपण हे प्रॉपर मोटो जॅमला हे प्रॉपर गोष्टी देतात. हे बॉक्स आहे ना त्या मिररच्या खाली, तिथे ठेवू शकतो आपण. एडिट रूमचा. अरे एडिट रूम मध्ये तू मी मुद्दामून हे पण घेऊन आलो, जॅकेट पण घेऊन आलो होतो. मुद्दाम. मोटो जॅमला तर पाहिजे ना भाई रेड बुल. गुड मॉर्निंग मित्रांनो. आम्ही त्याला नाश्ता वगैरे करून आता रेडी झालेलो आहोत. पहाटेच्या फ्लाईटनी रुपाली लँड झालेली आहे आणि रुपाली ऑलरेडी येऊन हॉटेलला थांबली आहे. आता आपण बघणार आहोत रुपालीचं रिॲक्शन. ठीक आहे. चलो. आली मी. आली आता बरं बरं. आली रड. रुपाली रड. रुपाली रड. बिछड़ के भी तुमसे गाणे हे बोलत होते. आली आली फायनली. काय झालं? रोलर कोस्टर राईड करून आले मी. येस. रुपाली एक प्रॉब्लेम आहे पण. काय? सांगितलं ना तुला आम्ही. तुमचं? हा राहायला रूम नाही. काय करायचं आता? आता काय खाली झोपेन मी. चालेल. हा खाली कुठे? रिसेप्शनला. खाली झोपेन. रिसेप्शनला रूम मध्ये जागा पण नाही. जाटभर रूम आहे एकदम छोट्या. एकावर एक झोपायला लागेल तुला. प्रियाच्या अंगावर नाही तर शर्वरीच्या अंगावर. नाही अर्धा श्रियाच्या अर्धा शर्वरीच्या. कसं होतं मग रुपा तुझा पहिला फ्लाईट ट्रॅव्हल अलोन फ्लाईट ट्रॅव्हल? एकटी काय नाही, मी इझिली आली. कसं काय? लास्ट टाइम जसं कळलं होतं की कुठे होतं, एअर इंडिया. हा डोमेस्टिकचं शोधलं, इंटरनॅशनलचं वेगळं होतं. डोमेस्टिकचं शोधलं, गेली तिथे, बोर्डिंग पास घेतला, सिक्युरिटी चेक केलं आणि मग नंतर सगळ्यांना विचारत होती कुठे हा गेट नंबर. खाली गेल्यावर मग सापडलं आपोआप. मॅगडीमध्ये खाल्लं नाही, थोडंसं आता कळलं होतं. सो मित्रांनो रुपाली आता फायनली इथे पोचलेली आहे. टेन्शन आता नाही आहे काय. आम्हाला वाटलं की काय हरवते बिरवते काय फ्लाईटमध्ये कुठे. बट आता पुढचे 3 दिवस आम्ही चेन्नईमध्येच आहोत. वेगवेगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत. ऑफकोर्स मोटर जॅम रिलेटेडच त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण उद्यापासून 2 दिवस नाही येणार ब्लॉग, पण दुसरं काहीतरी येणार आहे. असं समजू नका की अरे काय आता टाकतो 2-3 दिवसांनी त्यात तो बोलतो उद्या नाही येणार. उद्या इन द फ्लो येतोय, पॉडकास्ट येतं आपलं एक. आणि अशा एका माणसासोबत येतोय ज्याच्यासाठी तुम्ही खूप आतुरतेने वाट बघताय. खूप काय बोलतात त्याला, अरे हा ह्या गेस्टला बोला या गेस्टला बोला असं तुम्ही खूप कॉमेंट केलेलं आहे. तर गेस करा जरा कॉमेंटमध्ये की काय वाटतं उद्या कोण येणार आहे आपल्या शोवरती. आणि मग त्याच पॉडकास्टचा त्या गेस्टसोबतचा एक BTS ब्लॉग त्याच्यानंतरच्या दिवशी येईल. आणि त्यानंतर आपण चेन्नईचे ब्लॉग्स कंटिन्यू करू. म्हणजे मग तुम्हाला एकत्र मोटो जॅमचं सगळं बघायला मिळेल. मी तर खूप एक्सायटेड आहे उद्याच्या आपल्या पॉडकास्ट आणि इन द फ्लोसाठी. कमेंटमध्ये गेस करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये म्हणजे परवा. आणि उद्या इन द फ्लोमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स बटन दाबायला विसरू नका. थँक्स बोला, सुपर थँक्स बोला. सगळ्यांना थँक्यू बोलत राहिलं पाहिजे. थँक्यू बोलले ग्रॅटिट्यूड वाढतो, हंबलनेस येतो. सो थँक्यू बोला आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कोण गेस्ट असेल. बाय. वणाकम चेन्नई जे असेल ते.